शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या शेतामध्ये आपल्या हरभरा या पिकाच्या प्लॉटमध्ये आहोत. मित्रांनो, बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या हरभरा या पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत आहेत आणि ते शेतकरी ते बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी बुरशीनाशकाची फवारणी करत आहेत. मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाची आहे. जर का आपण लागवडीच्या वेळेस जर चांगल्याच प्रकारचं बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया जर का केली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा समस्या बघायला भेटणार नाही. आणि जर का बघायला भेटल्यासुद्धा तर त्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढलेला असेल. आणि आपण जर का बीज प्रक्रिया केली असेल तर ती बीज प्रक्रिया समजा तुम्हाला कुठेतरी त्या ठिकाणी कमकोद औषधाची तुम्ही बीज प्रक्रिया त्या ठिकाणी केली आहे किंवा एखाद्या वेळेस आपण वारंवार तीच बीज प्रक्रिया करतो तर त्याचा आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी बघायला भेटत नाही. तर मित्रांनो, आपण जर का हे ज्या हरभऱ्याची लागवड केली होती तर या हरभऱ्याची लागवड करत असताना आपण याची जी बीज प्रक्रिया केली होती तर ही बीज प्रक्रिया आपण सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं क्युटोशी या औषधाची आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया त्या ठिकाणी केली होती. म्हणजेच ही बुरशीनाशक जे आहेत हे बरेच काही शेतकरी या बुरशीनाशकाचा उपयोग त्या ठिकाणी करत असतात आणि याचा आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्टसुद्धा आला आहे. आपल्या प्लॉटमध्ये एकसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला उबळ किंवा पिवळं झाड त्या ठिकाणी दिसणार नाही किंवा कोणत्याही बुरशीनाशकाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसणार नाही. तर आपण याला त्या ठिकाणी किटोशी हे सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं किटोशी या औषधाची बीज प्रक्रिया या लागवड काळाच्या वेळेस आपण या हरभऱ्याला केली होती. तर मित्रांनो, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हरभऱ्याला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही बघत आहात तर हे चांगल्या प्रकारचं हरभरं आपल्या त्या ठिकाणी आहेत आणि अजून याच्यावर एकसुद्धा फवारणी आपली झालेली नाहीत. तर मित्रांनो, जर का याच्यानंतर तुम्हाला जर का बीज प्रक्रिया करायची असेल तर तुम्ही किटोशी या औषधाची बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकता. म्हणजे याचा चांगल्या प्रकारचा रिझल्ट बऱ्याचशा शेतकऱ्यांना आला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा. तर मित्रांनो, धन्यवाद.